पावसाळा सुरू झाला की मुंबईमध्ये खड्ड्यांची समस्या सर्वसामान्य मुंबईकर नागरिकांना सतावताना आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आता पावसाने विश्रांती घेतली, परंतु दुसरीकडे मुंबईमध्ये खड्ड्यांचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की मुंबईमध्ये ठिकठिकाणी जवळपास 8,500 खड्डे आहेत असं स्वतः मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये MMRDAचे रस्ते असतील, मुंबई पोर्ट ट्रस्टचे रस्ते असतील, त्याचसोबतच मुंबई महानगरपालिकेचे रस्ते असतील, अशा ठिकठिकाणी जवळपास 8,500 खड्डे आहेत असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आले। आणि गेल्या 2 दिवसांपासून हे खड्डे भरण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे। कारण की गणेश उत्सवाच्या काळामध्ये त्याच्या अगोदरच हे संपूर्ण रस्त्यांचं काम केलं जाईल असं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात येत आहे। आता मी सध्या शिवडी या ठिकाणच्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या रस्त्यावरती आहे आणि आपण पाहू शकतो की संपूर्ण रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। वाहन चालकांना रस्ता जो आहे तो रस्ता काढताना त्यांची मोठ्या प्रमाणात त्यांना मेहनत घ्यावी लागते। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी खड्डे आहेत, काय सांगाल, काय तुमचं म्हणणं आहे? दरवर्षीचा पावसाळ्यात इकडे हाच इश्यू असतो, खूप खड्डे असतात आणि खूप डिफिकल्टी होते लोकांना। 2 व्हीलर असली तर जास्तच होते, पण इथे पूर्ण रस्त्यावरती या 2-3 किलोमीटरच्या स्ट्रेचवरती जवळजवळ रोजच्या रोज आपल्याला ॲटलिस्ट 1 ते 2 जण तरी दिसतातच, कोण बाईकवरनं पडले, नाहीतर कुठले ट्रॅफिक जाम झालं, ट्रक अडकून बसला, कुणाचा एक्सेल मोडला। तर खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की एवढं सगळं करून पण रस्ता कधी एवढा प्रॉपर मेंटेन नाही होत, ठीक नाही होत। हा मुंबई पोर्ट ट्रस्टचा रस्ता आहे, महापालिकेनं हे देखील केलंय, परिपत्रक देखील त्या ठिकाणी लावलेलं आहे, त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं? पूर्ण रस्त्यांवरती खड्डे, पूर्ण रस्त्यांवरती खड्डेच खड्डे। BMCनी जसं तुम्ही बघता इथे लावलेलं आहे बोर्ड, तर ते लोकांनी हात वरती केले, करत नाही। आणि पोर्ट ट्रस्ट अथॉरिटीवाल्यांकडनं पण टाईम टू टाईम नुसते दगडं भरले जातात, त्याच्या व्यतिरिक्त अजून काय होत नाही। आणि मग परत एक पावसाची सर आली तर 2 दिवसाच्या आत परत खड्डे होतात, परत डिफिकल्टी। हे चालू आहे सध्या दर वर्षानुवर्ष, लास्ट 1-2 वर्षामध्ये अजून खराबच होत चालले सिच्युएशन। तर होपफुली काय करून जर एक बेसिक कम्यूट करायला लोकांना जर ठीकठाक झाल्या गोष्टी तर खूप फायदेमंद होईल। नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एक सूचना लावण्यात आलेली आहे की सदर रस्ता मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत नाही, तर हा रस्ता जो आहे तो मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अखत्यारीत येतो आणि याची दुरुस्ती असेल, देखरेख असेल किंवा परीक्षण असेल, हे केवळ फक्त आणि फक्त मुंबई पोर्ट ट्रस्टच्याच माध्यमातून केलं जातं। अशा प्रकारची सूचना जी आहे ती मुंबई महानगरपालिकेच्या पालिकेच्या वतीनं या रस्त्यावरती लावण्यात आलेली आहे। संपूर्ण या ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, परंतु काल पालिका आयुक्त भूषण गगरानी यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश उत्सव सुरू होण्याच्या अगोदरच मुंबईतील सर्व रस्ते जे आहेत ते मुंबई महानगरपालिकेच्या खर्चातून केले जातील असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु मुंबई पोर्ट ट्रस्टच्या या संपूर्ण रस्त्यांवरती खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचा त्रास जो आहे तो नागरिकांना देखील होतोय। कारण की हे सर्व खड्डे जे आहेत हे खड्डे मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वतीनं जे आहे ते बुजवले जातात किंवा त्यांचं देखरेख जे आहे ते त्यांच्या वतीनं केली जाते। मुंबईमध्ये आपण जर पाहायला गेलं तर MMRDA असेल, MSRDC असेल, मुंबई पोर्ट ट्रस्ट असेल, रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जे आहे ते ठिकठिकाणच्या रस्त्यांचे जे आहे ते देखरेख केली जाते। परंतु पोर्ट ट्रस्टच्या रस्त्याची आपण दयनीय अवस्था जी आहे ती अवस्था पाहतोय। त्याच्यामुळं गणेशोत्सवाच्या अगोदर हे रस्ते असतील किंवा मुंबई महानगरपालिकेचे रस्ते असतील याचे खड्डे बुजवले जातात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन खंडू कसबेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।